जत्रा आहे पण एकंदरीत मागच्या वर्षीपेक्षा गर्दी या वर्षी थोडी कमी दिसून राहिली, कारण लोकांना पीक पाणी भेटलेलं नाही, म्हणजे पाऊस व्यवस्थित झाला नाही, त्याच्यामुळं यावर्षी गर्दी तशी कमी दिसते. हे छोटे छोटे परमनंट कस्टमर हात करा, कॅमेरा हात करा, तेव्हा हात करा, हे आमचे छोटे छोटे सबस्क्राईब. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगवर. सो तुम्ही माझा अवतार तर बघत आहे, मला थोडं आवरायचं आहे लवकरात लवकर. आज एक सरप्राईज आहे जे तुम्हाला मी देणार आहे, तर पहिले आवरून घेतो मग मी तुम्हाला सरप्राईज देतो. तो 2 मिनिटानंतर मी लगेच येतो. तर हॅलो मंडळी, चला माझं आवरून झालेलं आहे. तर छोटंसं सरप्राईज असं आहे की आज आहे माझ्या गावाची यात्रा, श्री क्षेत्र खैरी निमगाव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. जी यात्रा आहे ही वाघई माता खैरी निमगाव इथली यात्रा आहे. तर आता दिवसभर जे पाहुणे रावळे जेवढे पण आले होते त्यांना भेटून सगळं झालेलं आहे. आता मी संध्याकाळी चाललो आहे मिरवणुकीला. याच्यानंतर माझे काही जुने मित्र भेटणार आहे मला. सो चला तुम्हाला बी त्यांच्या संग थोडंफार भेटूया आणि काय होतं या व्लॉगमध्ये चला बघूया. तर आता मी आवरून बिवरून चांगल्या प्रकारे आवरून बिवरून नाश्ता बिष्टा करून जाणार आहे, कारण की मिरवणूक तुम्हाला माहिती आहे मिरवणूक किती धिंगामस्ती होत असती. सो चला चलूया आपली मिरवणूक बघूया आणि देवीचं पण दर्शन तुम्हाला मी करवतो, आमच्या गावाची यात्रा पण तुम्हाला दाखवतो. सो जादा व्हिडिओला मी जादा पुढं नेत नाही, बट चला लवकरात लवकर आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आता मी माझ्या मित्रासंग गाडीला पेट्रोल टाकायला चाललेलो आहे आणि मिरवणूकचा एक व्हिडिओ काढलाय मी, बट अजून सुरू नाही झाली. तर पहिले गाडीला पेट्रोल टाकून येऊया, मग त्याच्यानंतर बघूया, जत्रात जाऊया, फिरूया, मित्रांना भेटूया, पुढं बघूया. तर मंडळी गाडीला पेट्रोल टाकून झालेलं आहे, तिकडे मिरवणूक सुरू झालेली आहे. बट आपला एकदम बेस्ट फ्रेंड जो गणेश भाऊ आहे ते भेटलेले आहे आणि गणेश भाऊ इथं बसलेले आहे. मग गणेश भाऊ काय म्हणे की थोड्या वेळ आपण इथं मस्ती मज्जा करू, मग नंतर जत्रा हिंडायला जाऊ. तर आम्ही जत्रात ज्यावेळेस हिंडायला जाऊ ना तर तुम्हाला पण संघ घेऊन जाऊ. तर आता थोड्या वेळासाठी आणि गणेश भाऊचं हे सगळ्यात मोठं दुकान आहे, सगळ्यात मोठं परमनंट कस्टमर, आणि हे छोटे छोटे परमनंट कस्टमर. हात करा, कॅमेरा हात करा, तेव्हा हात कर. इथं गणेश भाऊ आता त्यांना गिऱ्हाईक करायला चाललेले. चला भेटू आपण ब्लॉग मध्ये, भेटू मध्ये, ज्यावेळेस मध्ये हिंडायला जाऊ ना त्यावेळेस भेटू. युवराज भाऊ आलेले. युवराज भाऊ, असं कळलेलं आहे का तुम्ही ब्लॉग म्हणजे तुम्हाला कॉलेज सोडायचं आहे? तर काय कॉलेज नाही सोडायचं आता, सॉरी विचार बदलला माझा. बरं, आता आयटी घेऊ तिथंच. बरं, इकडे भाऊ कॅमेराकडे पण बोला, मंडळी आपली पाहणार आहे उद्या. फॅमिली तुम्हाला काय बोलायचं? आमचं काहीच म्हणणं नाही. बरं, आता स्वांगायला येणार आहे की नाही तुम्ही? भाग घ्यायचा होता पण कॅन्सल केला होता. अशा मंडळी आहे. अरे घ्या, गावाला पुढे न्या, परंपरा आपल्याला पण पाहिजे. घेऊ बा, चालेल मंडळी. तुम्ही नाही घेतलं, आम्हाला याची घालताय. नाही, माझं कसं, माझं शूटिंगचं काम असतं ना, हे काय मंडळी बघताय ना. नाही मंडळी काय एकदम असे सुशिक्षित शब्द वापरायचे कधी पण चालतंय. तर तुम्हाला मी थोड्या वेळात नेतो. अजून तर गणेश भाऊचे तिथेच आहे, गेल्यानंतर बघू आपण. आता नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो आहे मंदिरात जे इथं सोंग होणार आहे. तर मी सोंगाचा पुढचा कॅमेरा चालू करून तुम्हाला दाखवतो. इथं आता मयूर भाऊ इथं हात लावण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी कॅमेराला, बट ते काय सक्सेसफुल झालेलं नाही. तर मी आता समोरचा कॅमेरा चालू करून तुम्हाला दाखवतो इथला काय व्ह्यू आहे. तर मंडळी हे बघू शकता, इथं सगळे सेटअप चालू आहे, इथे सगळे लोक बसलेले, इथे हा सेटअप चालू आहे. इकडं माणसं आहे आणि इकडं आमचे प्रेमाचे मयूर भाऊ बेंगावर एकदा हे बघू शकतात. इकडं माणसं तयार होत आहे. सो मंदिरात हा सगळं चालू आहे. हे आमचे छोटे छोटे सबस्क्रायबर. इथं राम लक्ष्मण, जय श्रीराम. इकडं रावणाचं सेटअप आहे आणि आता थोड्या वेळात तो सेटअप होणार आहे. आणि हे असे विचित्र, याला काय म्हणतात, कोणचं काय म्हणावं याला, हे जत्रातून आणलेले सोंग आहे. तर मंडळी आता इथं सोंग होणार आहे आणि यासाठी पब्लिक फुल पाठीमाग जमली. तर बघू शकता तुम्ही.
थोड्या वेळात सोंग चालू होणार आहे आणि यानंतर सोंग झाल्यानंतर वाटतं जर का टाईम भेटला तर आपण जाऊया जत्रामध्ये हिंडायला. सो आता पहिले तर सोंगाचे व्हिडिओ शूट आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी. आणि हे आमचं आराध्य दैवत मारुती मंदिर आहे. सो मी पहिलेच तुम्हाला सांगितलं आहे की जत्रा कशाबाबत आहे, काय जागरूकस्थान आहे, तर तुम्हाला आज समजूनच जाऊ. तर नमस्कार मित्रांनो, आज आमच्या गावाचा आता हा दुसरा दिवस आहे जत्रेचा आणि याच्यात सगळ्या कुस्त्या खेळल्या जातात. सो इथं भरपूर काही पब्लिक जमा झालेली आहे आणि आता मी तुम्हाला ती पब्लिक पण दाखवतो. इथं आमच्या गावाच्या आता कुस्त्या चालू आहे सध्या आणि बघताय तुम्ही मंडळी किती जमलेली आहे. तर मंडळी तुम्ही इथं बघू शकता उत्साहीप्रमाणे किती मोठी पब्लिक जमा झालेली आहे आणि गावात उत्सव असल्यामुळे सर्व लोक लांबून लांबून इथं कुस्त्या खेळणारे पैलवान आलेले असतात. तर तुम्ही बघू शकता इथे आणि इकडं काही पैलवान उभे. आता थोड्या वेळात कुस्त्या ज्यावेळेस चालू होईल त्या टाईमला इथे मस्त प्रकारे कुस्त्या बिस्त्या खेळल्या जातील. तर चला मध्ये जाऊन व्हिडिओ शूट करूया. थोड्या वेळात मित्र पण येतील, तुम्ही बघू शकता. तर नमस्कार अनिकेत भाऊ, गणेश भाऊ, जय श्रीराम. तर आज आपल्या गावाची जत्रा आहे, तर कसं वाटतंय तुम्हाला? जत्रा आहे पण एकंदरीत मागच्या वर्षीपेक्षा गर्दी यावर्षी थोडी कमी दिसून राहिली. कारण लोकांना पीक पाणी भेटलेलं नाही, म्हणजे पाऊस व्यवस्थित झाला नाही, त्याच्यामुळं यावर्षी गर्दी तशी कमी. 100% गर्दी कमी आहे आणि कुस्तीचा उत्साह पाहता सुद्धा कमी, पब्लिक पण जरा कमी, पैलवानांची संख्या पण कमी झाली पूर्वीपेक्षा. जत्रा एकदम जोमाने भरलेली, पण मग शेवटी कुस्ती आणि इतर काही गोष्टी आता कुस्त्या आहेत पण मग काही इतर गोष्टी नसल्यामुळे सुद्धा जत्रासारखी जत्रा वाटत नाही यावर्षी. तुम्हाला म्हणायचं काय का दरवर्षी तमाशा राहतो, पंचक्रोशीतले लोक येतात गावामध्ये, तमाशा महत्वाचा. गावामध्ये खरं तर तमाशा पहिल्यापासून महत्वाचा. जर तमाशा भरला तर आसपासचे 14 गावातले लोक येतात, पंचक्रोशीतले कमीत कमी लोक इथं तमाशा पाहिले आहेत 100% येतात. त्याच्या दृष्टिकोनातून मग जत्रात भरपूर गर्दी होती, त्याच्यामुळे जत्रात गर्दी नाही. आणि त्याच्यात आचारसंहिता चालू आहे. आचारसंहितेमुळे हे पोलीस लोकांनी सगळे जुगार बंद केले, ते चिमणी पाखराचं सिस्टम बंद केलं, त्याच्यामुळे सगळं पब्लिक ढासळलेलं आहे. सर्वसामान्य जनतेचं सुद्धा म्हणणं होतं की यावर्षी तमाशा असावा, वादविवाद काही होणार नाही, पण मग आचारसंहिता हा त्यांनी मुद्दा ठेवल्यामुळे तमाशा कॅन्सल करण्यात आलेला आहे. खरं कारण आचारसंहितेला तसं नाही म्हणता येत बरं का. आचारसंहितेचा आणि तमाशाचा काही संबंध नाही. आचारसंहिते आणि तमाशाचा जर संबंध असता तर कुस्तीला एवढे लोक गोळा करावाच नसते लागले. आचारसंहिता वेगळी आणि ते कलम 144 आणि तमाशा वेगळा, त्याच्यामुळे या आचारसंहितेने याचा काही संबंध नाही. गावात भांडणं होत्या गावात, त्याच्यामुळे तमाशा नाही आपल्या, एवढं मी सांगू शकतो. चला जाऊन जे आहे त्याचा आपण आता आनंद घेऊ. चालतंय मंडळी. ठीक आहे, अजून काही बोलू इच्छिता तुम्ही? काय नाही, यावर मिरवणूक काढायची पण आता कॅन्सल झाली. यावर्षी जरा मिरवणुकीचा पण विषय होता, तो पण जरा मागे ठेवण्यात आलेला आहे. बघू आता उरलेलं रक्कम आपण देवीसाठीच वापरू. चालतंय. जय श्रीराम. जय श्रीराम. तर मित्रांनो, आता इथं माझी सगळी मंडळी जमा झाली आणि आम्ही थोड्या वेळात जत्रा हिंडायला जाणार आहे. तर अजून तर काय एवढा कुस्त्या खास काय जमलेल्या नाही. तर थोड्या वेळात परत एकदा एक शूट करू. बघू शकता तुम्ही, मी लांबून शूट करतोय की किती पब्लिक इथं जमा आहे माझ्या पाठीमागं. मी मोगाशिकमध्ये जाऊन जी शूटिंग केली ती व्हिडिओ तुम्ही टाकणारच आहे. बट आता थोड्या वेळात जी एक सर्वात मोठी कुस्ती आहे सुरू होणार आहे, तर ती पण दाखवतो तुम्हाला. आणि हा ब्लॉग, ही व्हिडिओज कशा वाटल्या तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मला. मंडळी तुम्ही इथं बघू शकता एकदम आता पद्धतशीर इथं कुस्ती चाललेली आहे. अँड मोठे मोठे पैलवान, आता लहान लहान कुस्ती संपून जे मोठे मोठे पैलवान आलेले होते तर त्यांच्या कुस्त्या आता जमवलेल्या आहे. इथं भरपूर प्रकारे लोक जमलेले आहे. इथं सगळे गावकरी आहे. इथे एक कमिटी बसलेली आहे, त्यानंतर इथे एक कमिटी बसलेली आहे, जेणेकरून
इथं ठरवलं जातं. निर्णय हा पक्का निर्णय घेतला जातो, कारण की निर्णय नाही घेतला तर पैलवान जिंकला कोण हे समजेल कसं, त्यासाठी. आणि पब्लिकच इथं भरपूर काही प्रकारे पब्लिक जमलेली आहे, तुम्ही बघू शकता. इथं लहान तुम्ही बघू शकता, लहान मुलं बी कुस्ती खेळत आहे. आणि या कुस्तीत मोठे लहान सगळे एकत्र आहे. इथं तुम्ही पोलिसांचा बंदोबस्त पण बघू शकता. इथं पोलीस उभे, जेणेकरून कुस्तीत काही प्रकारचा कोणत्याही प्रकारचा गुन्हा होऊ नये म्हणून. आणि इथं कुस्ती समाप्त झालेली आहे. मंडळी, आमच्या गावाची ही जत्रा, याच्यात ही कुस्ती खूप प्रसिद्ध आहे, कारण की देवस्थान खूप मोठं आहे, त्यामुळे इथली कुस्ती पण खूप प्रसिद्ध असते. लांबून लोक येतात कुस्ती खेळायला, पैलवान येतात. आणि गावातला सगळ्यात मोठा पट्टी आहे इथं कुस्ती खेळतोय, बघू शकता तुम्ही. इथे फिरायला आलोय आणि जत्रा बघू शकता. गणेश भाऊ पाठीमागे आहे. सो बघूया पुढं काय होतं काय नाही. आता आनंद घेऊया जत्राचा थोडा. तर चला मंडळी, भेटूया जत्रा. दादा थोडं हिंडून फिरून येऊया. गणेश भाऊ हात करता. मंडळी, जत्रांमध्ये हिंडतोय आम्ही. आता इथून पुढे जत्राची सुरुवात झालेली आहे आणि हिंडायला गेल्यानंतर बघूया काय होतं काय नाही. सो चला हिंडूया.